मतदान जसं जसं जवळ येतंय मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांचं तसंच वातावरण तापतंय। आज खरं तर सूर्योदय होण्याच्या आधी अमित साटम जे आहेत ते प्रचाराला लागले होते। सर आज पहाटे सर्व उमेदवारांना घेऊन तुम्ही जुहू बीचवरती आलात। खरं तर होम ग्राउंड आहे तुमचं आणि पहिलीच बॅटिंग इकडे केलेली आहे, काय नियोजन होतं? नाही, काल सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि रामदास आठवले साहेबांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर आज सकाळी जुहू बीच येथे तमाम जनतेला नमस्कार करण्याकरता, आशीर्वाद घेण्याकरता आणि गेल्या 11 वर्षामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारचं काम या मुंबई शहरामध्ये झालेलं आहे, नरेंद्र मोदीजींच्या विजननुसार ज्या प्रकारचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून या मुंबई शहरामध्ये झालेलं आहे, ते सर्व काम आणि या ठिकाणचे आपले नगरसेवकांनी ज्या प्रकारे या जनतेची सेवा गेल्या 9 वर्षामध्ये केलेली आहे। कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेला काही लोक ज्या वेळेला घरी बसून होते आणि ज्या वेळेला कोविडमध्ये भ्रष्टाचार करत होते, तेव्हा आमचे नगरसेवक आणि नगरसेविका जमिनीवरती उभं राहून जनतेची सेवा करत होते। हे सर्व केलेलं कार्य हे जनतेच्या समोर ठेवून जनतेचे आशीर्वाद या ठिकाणी मागण्याकरता आम्ही आलेलो आहोत। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर जनता आपले साथ सहकार आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवील आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरती महायुतीचा महापौर, महायुतीचा भगवा झेंडा, हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आम्हाला आशीर्वाद देईल। सर कुठेतरी मुंबईची ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते। ही ठाकरेंसाठी आणि भाजपसाठी ही डू ऑर डायची लढाई आहे का? कारण ही पुढच्या 5 वर्ष निवडणुका नाही, तर दोघांसाठी डू ऑर डायची लढाई आहे का? नाही, अशी आमच्याकरता कुठली कोणाकरता डू ऑर डाय आहे हे मला माहीत नाही। आमच्याकरता तर अशी काही डू ऑर डायची लढाई नाही आणि त्यामुळे प्रत्येक निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती, त्या ठिकाणी विकास आणि सुरक्षा या दोन्ही मुद्द्यावरती आणि आम्ही केलेलं काम जनतेसमोर ठेवून येणाऱ्या काळामध्ये आमचं विजन काय आहे विकासाचं हे जनतेसमोर ठेवून आम्ही जनतेकडे मतांचा जोगवा हा मागत असतो, जनतेचे आशीर्वाद मागत असतो। परंतु करो या मरो अशा प्रकारची कुठली निवडणूक नसते, कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही। तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो, देशाकरता काम करतो, समाजाकरता काम करतो, हिंदुत्वाकरता काम करतो। त्यामुळे आम्हाला पदाची सत्तेची लालसा नाही आणि आपल्या विचारांना तिलांजली देऊन आम्ही कुठल्याही प्रकारे सत्तेसाठी समझोताही करत नाही। सर तुम्ही विकासाचा मुद्दा मांडला की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही लढतो, पण कुठेतरी मराठीचा मुद्दा पण इथे मांडला जातोय की जर ठाकरेंचा महापौर झाला तर तो मराठी होईल, मग असंही म्हटलं जातं की भाजपचा झाला तो अमराठी होईल, तर काय कसं बघता तुम्ही याच्याकडे? असं आहे, सर्वप्रथम तर काल आमच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मुंबईचा महापौर हा हिंदू होईल, मुंबईचा महापौर हा मराठीच होईल आणि या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे। आणि दक्षिण मुंबईमधल्या बीडीडी चाळीमध्ये 160 फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीच दिलेलं आहे। त्यामुळे मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार होण्यापासून आम्ही रोखलेलं आहे। या मराठीसाठी, या मुंबईसाठी, या मुंबईकरांसाठी जे काम आहे ते गेल्या 11 वर्षामध्ये आम्ही केलेलं आहे। यांनी फक्त गप्पा मारलेल्या आहेत, मराठीच्या नावावरती निवडणुका लढवून त्या काळामध्ये निवडून आल्याच्या नंतर फक्त आणि फक्त मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार करण्याचं काम यांनी केलेलं आहे। ठाकरे बंधू म्हणून एकत्र आले तर कुठेतरी जास्त मेहनत घ्यावी लागेल का भाजप आणि शिवसेना युतीला? कोण एकत्र येतंय आणि कोण एकत्र येत नाहीये हे महत्त्वाचं नाहीये। या मुंबई शहराचा विकास कोणी केला? अटल सेतू कोणी केला? मेट्रो कोणी आणली? कोस्टल रोड कोणी केला? सीसीटीव्ही कॅमेरा कोणी लावले? कोस्टल तर आदित्य ठाकरे म्हणतात की त्यांच्या कार्यकाळात झालेला आहे। याच्यापेक्षा जास्त कुठली हास्यास्पद गोष्ट असू शकत नाही। दुसऱ्याचं पोरग स्वतःच्या मांडीवरती घेतल्याने ते पोरग आपलं होत नसतं आणि त्यामुळे अर्ध्या रात्रीत जरी मुंबईकरांना तुम्ही विचारलं की अटल सेतू, कोस्टल रोड, बीडीडी चाळ कोणी केलं, तर मुंबईकर हे सांगतील की हे भाजपनी केलं, हे महायुतीने केलं, हे देवाभाऊंनी केलं आणि यांच्या सर्व भूलतापांना उत्तर मुंबईकर येणाऱ्या 15 तारखेला देणार आहे। सर पण जेव्हा तुम्ही शिवसेनेवरती ठाकरे गटावरती बेसिकली टीका करता तेव्हा भाजप हे विसरतं का की 25 वर्ष तुम्ही पण त्यांच्यासोबत सत्तेत बसलेला होता? अजिबात आम्ही विसरत नाही। मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन हा उद्धव ठाकरेंचा होता। महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमनचं रिमोट कंट्रोल हे मातोश्रीवरती होतं। भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी मिनिस्क्युल पार्टनर होती। त्यावेळेची एकसंध शिवसेना
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातली ही डॉमिनंट पार्टनर होती आणि त्यामुळे त्यावेळेला जे काही निर्णय केलेले आहेत त्याचं पूर्ण आणि पूर्ण जबाबदारी ही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंचीच आहे. आज दोन्ही भाऊ पत्रकार परिषद घेत आहेत, जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत, कसं पाहता याच्याकडे? मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 25 वर्षामध्ये केलेल्या 3 लाख कोटीच्या भ्रष्टाचाराचं आरोपपत्र आम्ही आज दुपारी 3 वाजता ठेवणार आहोत. सर, आणखी एक छोटासा प्रश्न. तुम्ही मगाशी भाषण करताना म्हणालात की उद्धव ठाकरेंनी रशीद मामू यांना पक्षात घेतलं होतं, पण तसं बघायला गेलं तर मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता सुधाकर बडगुजर यांचा. एक गेल्या वर्षीची गोष्ट आहे, सलीम कुत्ता त्यांच्यासोबत तो व्हिडिओ होता आणि त्यानंतर भाजपने इतकी टीका केली बडगुजरांवरती आणि शेवटी भाजपने प्रवेश दिलाच की त्यांना. मग तुम्ही काय किंवा ते काय अशा लोकांना प्रवेश देताच आहे तुम्ही? आम्ही पाकिस्तानचे झेंडे फडकवले नाही, बॉम्बस्फोटाच्या आरोपीला आमचा प्रचार करायला लावला नाही, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या मामूला आम्ही आमच्या पक्षात प्रवेश दिला नाही किंवा मॉलेस्टेशन आणि फोर्जरीचे चार्जेस असलेल्या मुलतानीलाही आम्ही आमच्या पक्षात प्रवेश दिला नाही आणि त्यामुळे त्यांच्या आणि आमच्यामध्ये हा सर्वात मूलभूत फरक आहे. बडगुजरांना दिलाच ना प्रवेश? असं आहे की यांनी पाकिस्तानचे झेंडे फडकवले. उमर खालिद ज्याने अशा घोषणा दिल्या होत्या की भारत तेरे तुकडे होंगे आणि हिंदुओं से आझादी चाहिए, अशा उमर खालिदच्या कार्यक्रमाला 5 जानेवारी 2020 रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे यांची नीती काय आणि यांची नियत काय हे स्पष्ट झालेलं आहे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपल्यासोबत अमित साटम होते आणि आज खरं तर ठाकरे बंधू जे आहेत ते आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत.